रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आजची घटना आपण कर्नाटकातील पाहणार आहोत। सत्य घटना आहे, घडलेली घटना आहे। इथे एक आपल्याला ह्या गोष्टीवरून एक अशा मन मानावी लागेल की महिलेचं शरीर आणि महिलेचं मन हे कधीच भागत नाही। म्हणजे तुम्ही त्या महिलेला किती प्रेम दिलं, किती पैसा दिला, गाडी बंगला सोनं दागिनं सगळं दिलं, तरी तिच्या मनाची भूक कधी भागत नाही। आणि राहिला विषय तिच्या शरीराला तिला किती पण उपभोग घेतला, म्हणजे मी तर म्हणतो रोज घेतला, दिवसा घेतला, तासाला घेतला, तरी तिच्या शरीराची भूक कधीच भागत नाही। हे आपल्याला ह्या घटनेचे पाहणार आहोत। चला तर, कर्नाटकातील एका गावामध्ये एक महिला राहत होती। तिचं नाव होतं सविता। आता सविता दिसायला देखणी, सुंदर, मादक, शेवटी तरुणाला तेच पाहिजे असतं म्हणून सांगतो आपण, तर मादक बितक वगैरे सगळी होती। आता तिला दोन मुलं होती। एक मुलगा होता तिचा 5 वर्षाचा आणि दुसरा मुलगा होता एक 8 वर्षाचा। त्यांच्या संसाराला 10 वर्ष झाली होती तिच्या आणि नवऱ्याचं। तिचं वय होतं 35 वर्ष। पहिलं जसं आपण म्हणायचो 16 वर्ष डोक्याचं, तसं आता म्हणावं लागेल 30च्या पुढलं वर्ष डोक्याचं। तशी ही महिला जवानीच्या उच्च शिखरावर। नवऱ्याला लग्नाला 10 वर्ष झाली होती, म्हणजे नवऱ्याकडून पाहिजे तेवढं सुख भेटत नसेल, म्हणून तिने हे पाऊल उचललं। आता नवऱ्याचं होतं हॉटेल व्यवसाय। नवरा सकाळी कामाला जायचा हॉटेलवर, म्हणजे स्वतःच्या हॉटेलवर, आणि संध्याकाळी 9-10 वाजता माघारी यायचा। त्यात त्याचा दिवस जायचा। मुलं सकाळी शाळेत जायची, मग ही महिला दिवसभर घरी। मग घरी राहिल्यावर एक वेगळे मनात विचार येतात। एक नवीन मोबाईलच्या नादात दिवसभर जातो। घरी सासू सासरे नव्हते, शहरापासून गावापासून थोडे लांब राहत होते, आणि मग आता ही जवानीची खास तर काय गप्प बसून देत नाही। मग तिने मोबाईलवर तसले रील्स बनवायला, फोटो टाकायला सुरुवात केली सोशल मीडियावर। मग व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर हे आपले स्वतःचे फोटो वगैरे टाकू लागली। आता याच्या मागे तिचा उद्देश असाच होता की तरुणांना आकर्षित करणं आणि स्वतःची खास बघून घेणं। आता ह्या माध्यमातून तिला जास्त फ्रेंड रिक्वेस्ट यायला लागल्या, परत तिचा व्हिडिओला लाईक्स यायला लागले, सबस्क्रायबर वाढायला लागले, आणि लोकांच्या कमेंट पण यायला लागल्या। आता ह्या आभाशी दुनियेला ती बोलली। तिला वाटायचं लोक मला आवडतात, म्हणजे लोकांना मी आवडते, परत लोकांना जास्त आता माझ्यावर प्रेम झालं, मी सेलिब्रिटी झाले, ह्या नादात ती राहू लागली। आता यातच त्याची एक ओळख तिथून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गोपाळ नावाच्या एका युवकाशी झाली। आता युवक तो पण दिसायला सुंदर होता, तो धड धाकड होता आणि तब्येतवान होता। शक्यतो मुलींना आंटींना तेच आवडतं। तर मग आता हिची तिच्याबरोबर ओळख झाली। तो होता 28 वर्षाचा, म्हणजे तरुण होता, त्याचं काही लग्न झालं नव्हतं, आणि ही होती 35 वर्षाची। आजकालची ह्या महिलांची आंटींची लपडी ह्याच वयाची असतात। तर आता त्या दोघांची फोनवर अगोदर चॅटिंग मार्फत झाली ओळख। मग त्यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले, आणि मग ते एकमेकांबरोबर फोनवर बोलू लागले। आता त्यांचा मूळ उद्देश ह्या तरुणाचा पण आणि त्या आंटीचा पण एकमेकांच्या शरीराचा उपभोग घेणे हाच होता। याला त्याची तारुण्याची खास भागवायची होती, आणि तिला पण त्याचा उपभोग घेऊन स्वतःच्या जवानीची खास भागवायची होती। हाच उद्देश होता। आता अंतर तर भरपूर होतं, लगेच काय कोणी एखाद्या विश्वास ठेवत नाही। 2-3 महिने फोनवर बोलण्यात, चॅटिंग करण्यात त्याच्यात गेले। तर सकाळी नवरा कामाला गेल्यावर मुलं शाळेत गेल्यानंतर ही दिवसभर यांच्याकडे वेळ होता। मग राहिलेच्या वेळेचा ही असं सदुपयोग करायची। तो तरुण होता, तो पण चांगल्या घरातला होता, चांगला पैशावाला होता। आता ह्या महिलांना ते पण पाहिजेच असतं। शेवटी काय फक्त शरीराची गरज भागून काय सगळ्या गरजा भागत नाहीत। पैसा पाणी असेल की बाई कोणत्या पण थराला जाऊ शकते, हे आपण या अगोदरच्या घटनांमधून सुद्धा पाहिलेलं आहे। आता तशीच ही घटना, मग आता फोनवर बोलणं झालं, ओळख झाली, प्रेमात रूपांतर झालं, आणि आता एकमेकांना भेटायची ओढ लागली। आता एकमेकांना भेटायचं कुठं आणि जायचं कसं, कारण घरी तर मुलं असतात, नवरा असतो, आणि यांना सोडून जायचं कसं। शेवटी काही पण करून त्या तरुणाला पण तिची शरीराची ओढ लागलीच होती। मग त्याने हिला एका हॉटेलवर, लॉजवर त्याला भेटायला बोलवलं। ते अंतर होतं हिच्या घरापासून 50 किलोमीटर अंतरावर।
आता एक दिवशी नवरा आणि मुलं कामाला शाळेत गेल्यानंतर ही महिलेने घरातून टांग मारली. घरच्यांना काही न सांगता घराला कुलूप लावून ही गायब झाली. इकडे घरी कोणाला काही सांगितलं नाही. त्या तरुणाबरोबर ती दिवसभर फिरली बिरली. आता तिला त्याच्याबरोबर पळून जायचं होतं आणि लग्न करायचं होतं. इकडे पाठीमागं आपला नवरा आहे, मुलं आहे, ही पूर्णपणे ती विसरून गेली होती. आता तिकडे गेल्यानंतर ते दिवसभर थोडे फिरले बिरले आणि त्यांना जे पाहिजे होतं, म्हणजे जे ज्याच्यासाठी भेटले होते किंवा त्याच्यासाठी त्यांचं प्रेम झालं होतं, ते शारीरिक सुखासाठी त्यांनी एका लॉजवर गेले. आता लॉजवर गेल्यानंतर वेळ होती संध्याकाळची, 7-8 वाजले होते. त्यांनी जेवण वगैरे करून घेतलं होतं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते दोघे एकमेकांवर तुटून पडले. आता दोघांना पण भरपूर विरह त्यांनी सहन केला होता. भरपूर दिवसाचा त्यांचा प्रेम होतं आणि भरपूर दिवस त्या दोघांनी कंट्रोल पण केलं होतं. त्याच्यामुळे तिथं एकमेकांना एकांत भेटल्यानंतर ते दोघे एकमेकांवर तुटून पडले. एक पाहिजे तसा दोघांनी पहिल्यांदाच दोघांच्या शरीराचा उपभोग घेतला. म्हणजे जसं त्यांना पाहिजे होती, जसं त्यांनी इमॅजिन केलं होतं, तसं ते एकमेकांच्या शरीरावर तुटून पडले आणि त्यांनी उपभोग घेतला. आता आपण पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे बाईच्या शरीराची आणि मनाची भूक कधीच भागत नाही. तसं ह्या महिलेची अवस्था झाली होती. तिला खूप दिवसानंतर असा तारुण्याचा अनुभव आला होता. म्हणजे एखादा तरुण पूर्ण दमाचा, जोशाचा हिच्या शरीराचा उपभोग घेतोय आणि हिचा देह निस्तेज पडलेला आहे. त्याचा तो जोश पाहून ही पूर्ण भारावून गेली होती. तिला म्हणजे आता तिच्या नवऱ्याला सुद्धा तिचा एवढ्या दिवसात असा ताजा तणाव अनुभव देता आला नव्हता. म्हणून ही बाईला त्या तरुणाचा जो त्याच्या नवऱ्यापेक्षा हा पूर्ण जोशात होता, जोमात होता आणि दणदाकट होता. त्याच्यामुळे तो महिलेला तिचा जोश पूर्ण आवडला. आता त्या जोशात ती घरी आपला नवरा, मुलं आहेत हे सुद्धा विसरून गेली होती. आता तिला तिचं काही करून त्या तरुणाकडून अजून तिच्या शरीराची खाज भागून घ्यायची होती. एकदा संभोग केल्याने किंवा प्रणय केल्याने तिच्या शरीराचे तरी काय खाज भागणार नव्हती. त्या रात्री तिने त्याच्याकडून भरपूर शारीरिक सुख घेतलं. म्हणजे त्या रात्री त्या महिलेने त्या तरुणाच्या शरीराचा पूर्ण कस काढला. त्या रात्री त्या दोघांनी 8 ते 9 वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता सकाळी ह्या तरुणाची शारीरिक गरज भागली होती. रात्रभर ह्या महिलेने काय त्याला सुखाने झोपून दिलं नव्हतं आणि पाहिजे तसा त्याच्याकडून शारीरिक सुख करून घेतलं होतं. त्याच्यामुळे सकाळ झाल्यानंतर तो तिला म्हणला की आता तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जातो, तुला संसार आहे, तुझा नवरा बघ. आता शारीरिक गरज भागल्यानंतर माणसाला वास्तविक परिस्थितीचं जाणीव होती, तशी यांना जाणीव झाली. पण ही महिला काही त्याला सोडायला तयार नव्हती. कारण ती स्वतःला तिचं जे मुलं, नवरा यांना सोडून ही याच्यासाठी इथपर्यंत आली होती. आणि ती काय आता घरी गेल्यानंतर नवरा तर काही हिला परत घेणार नव्हता किंवा नीट सांभाळणार पण नव्हता. म्हणून ती मला तुझ्याबरोबरच यायचे आणि आपण दोघं लग्न करून सुखाचा संसार करू असं त्या तरुणाला म्हणू लागली. पण आता हे तरुण तिचं काही हिला सांभाळायची इच्छा नव्हती. त्याची जी गरज होती शारीरिक सुखाची ती भागली होती. त्याच्यामुळं तो तर म्हणायचा की तू तुझ्या घरी जा. पण आता ही महिला काही केल्याशिवाय याच्यात काय पिछा सोडत नव्हती. मग शेवटी हा कारण सांगू लागला, मला इकडे जायचे, मला तिकडे जायचे. ती म्हणायची तुला जिथं जायचे तिथं नाही, मी तुझ्याबरोबर येणार. मग आता काय करायचं म्हणून ह्या मित्राच्या डोक्यात एक आयडिया आली की हिला आपल्या गावाला नेऊ आणि फार्म हाऊसवर ठेवू. मग त्याने तिथून ट्रेन होती, ते ट्रेनमध्ये बसून ते त्याचं जे गाव होतं तिथून लांब त्याच्या गावी गेले. आता जाता करता यांना संध्याकाळचे 7-8 वाजले होते, रात्र झाली होती, अंधार पडला होता. स्टेशनपासून हे सरळ डायरेक्ट याच्या फार्म हाऊसवर निघाले. फार्म हाऊस म्हणजे रानात एक खोली होती आणि त्या खोलीत तो व्यवस्था होती, तिथं आसपास त्याची शेती होती. आता तिथं गेल्यानंतर सुद्धा जाताना सुद्धा ह्या महिलेचा आणि याचं शारीरिक संबंधावरून वाद झाला. म्हणजे ती महिला त्याला तिथेच त्याच्याबरोबर शारीरिक संबंध रस्त्यातच प्रस्थापित कर उघड्यावर असं म्हणू लागली. कारण त्या महिलेची शारीरिक गरज ही प्रचंड वाढली होती. ही आंटीची काही केल्याशिवाय त्याची काही खाज भागत नव्हती. आता त्याने तिला समजून कसं तरी त्यांच्या रूमवर नेलं. आता तिथं आसपास कोणी नव्हतं. आता तिथं गेल्यावर सुद्धा ती आंटी त्याच्यावर तुटून पडली. आता त्याच्यावर तुटून पडल्यानंतर तिला की पाहिजे तसा त्याच्याकडून शारीरिक उपभोग घ्यायचा होता. आता ते एकदा त्यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. तरुण थकला होता प्रवासाने, त्याने एकदा कसं तरी तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
पण तरीसुद्धा ती ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. तिला अजून एका परत त्याच्याकडून शारीरिक संबंध लगेच पाहिजे होतं. आता हा तरुण थकला होता. त्याचा विचार न करता ही त्याच्याबरोबर भांडू लागली की तू मला अजून शारीरिक संबंध कर म्हणून येतं. आता मात्र त्या तरुणाच्या डोक्यात हवा गेली होती. त्याला आपण काय केलं आणि कोणतं हे अडचण आपण डोक्यात समस्या आपण अंगावर पाडून घेतली असं त्याला वाटू लागलं. म्हणून तो तिच्याबरोबर भांडू लागला. त्या भांडणात त्याने तिथं पडलेला दगड हिच्या डोक्यात घातला आणि तिचा तिथंच मृत्यू झाला. आता मग हिच्या बॉडीचं करायचं काय म्हणून त्याने तिथंच पाठीमागं अंधारात थोडी झाडी होती तिथं जंगलात रस्त्याच्या कडेला तिचा मृतदेह पुरला. आता अंधारात तो किती पुरला हे त्याला कळलंच नाही. तो आपल्या घरी आला आणि झोपी गेला. दुसऱ्या दिवशी तिथं शेतमजुरांना एक अर्धवट गाडलेल्या एका महिलेचा मृतदेह दिसला. त्यांनी पोलिसांना खबर दिली. पोलीस आले, पोस्टमॉर्टम वगैरे केलं. तर मग हिच्या नवऱ्याने, ही महिला जेव्हा गायब झाली होती तेव्हा हिच्या नवऱ्याने तिकडं पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दिली होती. मग त्या दृष्टीनं त्याला बोलवण्यात आलं आणि त्याला तिचा मृतदेह दाखवण्यात आला. मग तिची ओळख पटवण्यात आली. तर मग तिचं पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर पण पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी हिचा जो मोबाईल होता त्याचा वापर केला. तिच्या मोबाईलवर कोणाबरोबर चॅटिंग झाली, शेवटचा फोन कोणाला केला, ही कुठे भेटले, यांची चॅटिंग वगैरे सगळं काढल्यानंतर त्यांना असं कळलं की जो मुलगा होता तो ह्याच गावातला आहे आणि तो इथंच राहतो. मग पोलिसांनी त्याला बोलवलं. त्याच्या कोणी चौकशी केल्यानंतर त्याने पण गुन्हा कबूल केला आणि त्याला अटक करण्यात आली. तर सांगायचा उद्देश असा की एखाद्या आंटीच्या नादाला लागून आणि ह्या महिलेच्या नादाला लागून कसं ह्या तरुणाने आपल्या स्वतःच्या आयुष्याची तर वाताहत करून घेतलीच, पण ह्या महिलेने सुद्धा तात्काळ सुखाच्या मागं म्हणजे शारीरिक सुखाच्या मागं लागून आपल्या सुखी संसाराची वाताहत तर करून घेतलीच, पण स्वतःच्या जीवाला सुद्धा ही मुकली. म्हणजे किती कोणत्या थराला जाते. आता त्याच्या नादात तिची 2 मुलं, नवरा यांचा सगळा संसार उद्ध्वस्त झाला आणि हिची तात्पुरती शारीरिक गरजेसाठी हिने हा सगळा प्रपंच केला. तर रामकृष्ण हरी कथा इथे संपते. पण ही कथा नक्कीच आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.